शाळे घेता म्हणजे किती चेष्टा की शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवताय आणि लोकांना तुम्ही फसवताय. आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोलतो, ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअरलाईन एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा अतापता नाही आहे. कोणाशीही बोलणं झालं नाही आहे, ना स्टार अलायन्सशी झालं ना इंडिगोशी झालं. कोणत्याही छोट्या जे ATR सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे. त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे, पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही. पण ह्यांचा खोटं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं. विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याचा कोणालाही आता पत्ता नाहीये. हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे. जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत IT कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत. तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे. दुसरे महत्त्वाचे जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत, शेतीमालाला हमीभाव अजून मिळत नाही आहे सरकाराकडून. पंचनामे झाले अतिवृष्टीचे, अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाहीये. तूर असेल उडीद असेल त्याची नोंद पण नाहीये. मंगळवेढा तालुका डावळण्यात आलाय. काही पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही. रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये. रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते. आम्ही ह्या दर्जाचा तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंदेगाव अक्कलकोटला देण्यात आला. प्लास्टिक आहे, मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो. मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते. रेशन दुकानात लोकांची नावं कट झाली आहेत, माल मिळत नाही आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत 10 पट वाढ झाला. ही अतिशय शॉकिंग गोष्ट या सरकारने केली आहे. पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे, ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ, ती कमी करा तुम्ही. शेतकरी सगळे खुश होतील, पण ते पण अजून त्या ठिकाणी करण्यात आलं नाही आहे. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. शेतीचे जे अवजार आहे GST 18% अजूनही आहे आणि 18% 18,000 रुपये वर्षाला देतात आणि दुसरीकडे 6,000 रुपये देण्याचं ढोंग हे सरकार करत आहे. परवा 7.5 HPचं वीज बिल माफ करण्यात आलं, पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे 7.5च्या वर HP आहे. तर त्याचं वीज बिल तुम्ही कधी माफ करणार आहात हा आमचा प्रश्न आहे. त्यानंतर मंगळवेढ्याचा 24 गावाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी सोडवला नाहीये. MSPचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जोपर्यंत हे सरकार MSP फिक्स करत नाही तोपर्यंत आज दरवाढ असेल, सोयाबीन तेलाच्या संदर्भात असेल, अनेक पिकांच्या संदर्भात असेल, दरवाढ होते. प्रोडक्शन एवढा असून दरवाढ होते. सर्वात जो चेष्टेचा भाग करू का काय, नफेखोरांना फायदा होईल असं हे सरकार काम करत आहे. सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर आहे तो श्री गौतम अदानी आहे आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहेत. एजंटना मदत होण्यासाठी, शेतकऱ्यांचे हाल होण्यासाठी हे सरकार या प्रकारे नियोजन पण नाही, नियोजनच नाही आहे, पण स्ट्रॅटेजी करत आहे. कॅनलमध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी अजून सोडण्यात आलं नाही आहे. सोलापूर शहरात अजूनही पाणी 5-6 दिवसाआड येतं. यावर्षी पाऊस चांगला झालाय, प्रोडक्शन पिकांचं चांगलं झालंय, पण त्यांना MSP फिक्स नसलं झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल त्या ठिकाणी होत आहेत. घरकुल योजनेसाठी कोणत्याही गावात गावठाण जमीन नाही आहे म्हणून ही जी प्राईम मिनिस्टर आवास योजना आहे ती बोगस आहे. ही फक्त ऑन पेपर आहे. अस्तित्वात कुठेही घरकुल योजना ही अंमलात आणली नाही आहे, कारण का कोणत्याही गावांमध्ये गावठाण जमीन राहिली नाही आहे. आमचा अनेक दिवसापासून कलेक्टरना आग्रह आहे की गायरान तुम्ही गावठाणमध्ये कन्वर्ट करा, पण त्याबद्दल पण अजूनही आम्हाला वेळ दिली नाही आहे आणि ती प्रक्रिया सुरू नसल्या केल्यामुळे अनेक शेतकरी, अनेक गावकरी ह्या योजनेपासून वंचित आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी आमची मागणी आहे, ते पण अजून करण्यात आलं नाही आहे. अनेक गावात ग्रामसेवक आणि कोतवाल नियुक्ती झाली नाही आहे. ॲडिशनल चार्ज सगळ्या ठिकाणी गेलाय. MSEB एका वायरमॅनकडे 3-3, 4-4 चार्ज असतात आणि तो वायरमॅन लोकांचे फोन पण उचलत नाही.
डीपी तुम्हाला माहिती आहे, परवाच्या जिल्हा नियोजन मध्ये ॲडिशनल पैसे देऊन डीपी ठिकठिकाणी लावण्याचा आदेश दिले होते. अजूनही प्रत्येक गावाचे ॲडिशनल डीपी पाहिजे ते मिळाले नाही आहेत. वायरमॅन नसल्या कारण शेतकऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून डीपी दुरुस्तीचे कामं करावे लागतात. बऱ्याच ठिकाणी डीपी सगळे उघडे पडले. तुम्हाला माहिती आहे, काही दिवसापूर्वी डीपीची लाईव्ह वायर तळ्यात पडून जवळजवळ 24 मशीनचा त्या ठिकाणी दुखापत झालेला. आता माणसांचं होईल का अशी वाट बघायला लावता येत का काय? MSEB कडून खूप आरेरावीचं त्या ठिकाणी व्यवहार चाललाय. बऱ्याच ठिकाणी लाईट लोड शेडिंग. परवा मोहोळमधून मला सतत फोन येत होते मोहोळ तालुका की फक्त 2 तास लाईट होते, 3 तास लाईट होते. आम्हाला 24 तास महाराष्ट्राच्या गावांमध्ये लाईट पाहिजे आणि तुम्ही आज 2 तास पण देऊ शकत नाही, ह्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय. नदीला पाणी